हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? आहो बरेच असाल. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप शांतीचा, निरोगी आणि समृद्धी आणि भरभराटीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि चला, मी सुरुवातीला पहिले गॅलरीचं दर्शन घेतलेलं आहे. उठल्याबरोबर मला सवय आहे गॅलरीमध्ये उभं राहायची आणि पूर्ण झाडाला पानं वगैरे पिकलेले हे ते असं लागले का हे माझी देखरेख चालूच असते सकाळी उठल्या उठल्या गॅलरीमध्ये. आणि पूर्ण हे झाड बघा, म्हणजे त्याचे पानं इतके सुंदर आहे ना. मी पूर्ण झाड तोडलेलं होतं आणि त्याला पुन्हा फांद्या लागल्या आणि मोठे झाले आणि पानं पण आले त्याला. आणि हे काट्याचं झाड आहे. खूप दिवसाचं झाड होतं पण याला एकही फूल लागत नव्हतं. याला छान अबोली कलरचे फुलं येतात. तर बघू शकता आता 3 फुलं लागलेले आहे. हे मला झाड फेकून दे म्हणून म्हणत होते. काट्याचे झाडं म्हणे घरात पाहिजे नाही म्हणे माझे मिस्टर, तरी मी राहू दिलं ते झाड. आणि ते बघू शकता इतकं छान फूल आलं. त्याला काय सांगावं, खूप मस्त दिसतात. आणि हे पूर्ण जे झाडं असते ते मी तुम्हाला दाखवत असते नेहमीप्रमाणे. आणि तुम्ही म्हणाल काय झाडं वगैरे दाखवते. मला खूप आवडतात माझे झाडं वगैरे असं गॅलरीत आणि व्हिडिओमध्ये शेअर करणं आवडतात म्हणून तुम्हाला दाखवत आहे, तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि माझी दिनचर्या आता चालू झालेली आहे. सर्वात पहिले मी सोफा वगैरेच साफ करून घेते, कारण की झाडू मारायच्या पहिले हे सगळे कामं झाले ना तर बरं असतात, कारण धूळ वगैरे सोफ्यावर राहतातच. आणि रोज डेलीचंच काम आहे माझं सोफा झटकणं, म्हणजे कवर काढून मी डेली साफसूफ करत असते, कारण झाडझूड करायलाही बरं होते. आणि आपण कसं रोज सोफ्यावर पाय घेऊन वगैरे वरती पाय घेऊन बसतो ना, त्याच्यामुळे सोफा वगैरे रोजच साफ करावं लागते, कारण त्याच्यामुळे आपल्यालाही थोडं म्हणजे मनाला शांती वाटते आणि आपल्या कामाची सुरुवात छानप्रमाणे होते साफसफाई केली असली तर. आणि एका गृहिणीला काय पाहिजे, अजून घर चांगलं असलं ना झालं, बाकी वाटल्यास कामं दिवसभर का नाही होईना, दिवसभर का चालेल ना, पण तिला साफसफाई हे ते करणं पहिले पाहिजे त्याच्यामुळे. आणि एक कशी असते, आपण सवय लावून घेतो ना ते असते. आपण जर साफसफाईची सवय लावली ना स्वतःला, तर स्वतःचे कामं स्वतः बरोबर व्यवस्थित म्हणजे त्या वेळेनुसार बरोबर होते. आणि हे बघू शकता लैला मजनू कसे करत आहे. आणि हे लाईच्या वेळेस चिवचिव करतच असतात, तुम्ही तर आवाज ऐकताच यांचा. आणि बघा किती छान बसले. कॅमेरा नेल्याबरोबर खाली एक गेलेला आहे. आणि ते मडकं जे बांधलेलं आहे ना, त्यांना अंडे द्यायला बांधलेलं आहे, पण अंडे देतच नाही आणि अंडे अजूनपर्यंत दिलेच नाही. आणि ते स्वतः ते मडकं जे आहे ना ते चोचणी असे कतरून खात आहे. आणि त्याच्यामुळे मग माझे मिस्टर म्हणे कॅल्शियम वगैरे असं पाहिजे यांना, म्हणून ते पांढरी जी वडी बांधून दिसली ना, बांधून दिसत आहे तुम्हाला, ते बांधलेली आहे त्यांना खायसाठी वगैरे. विटॅमिन कॅल्शियम त्यांना मिळतात म्हणून. तर ते नाही खात, ते मडकंच कतरून खातात. तर चला आता मी करत आहे आपलं साफसफाई. तर सोफा वगैरे झटकून झालेलाच आहे माझा. आणि पूर्ण गादी जे आहे ना, डेली यूजच्या रोजचं ज्या वापरणीत गाद्या आहे त्याचे पूर्ण कवर काढून टाकलेले आहे मी. आणि त्याला मी साडीचे कवर करत असते. जुन्या साड्या असते ना त्याच्याच करते. मशीन स्वतः माझ्याकडेच आहे, तर मी स्वतःच कवर करून त्याला लावून देते. आणि मग आता ते खराब झालेले आहे तर धुवायला काढलेले आहे. चादर वगैरे बदलून घेतलेली आहे छान दिवाणवरची. आणि सर्व आज तर माझा म्हणजे धोबीघाटच निघणार आहे. आणि खूप सारे कपडे काढलेले आहे मी धुवायला, कारण जर आपल्या मनात असलं ना तर ते काम पूर्ण झालं तर आपल्याला कसं बरं वाटते दिवसभर. आणि म्हणतात ना गृहिणीला काम नाही राहत, पण असं हा शब्द वापरणं योग्य नाही आहे, कारण गृहिणीला किती काम असते ते लेडीजच समजू शकते. आणि माझं तो पूर्ण कपडे वगैरे काढून घेतलेले आहे मी कवर. आणि असे जर कवर लावले ना आपण गादीला तर गाद्या पण आपल्या खराब होत नाही. आणि कवर काढल्यानंतर पूर्ण गाद्या वाळू टाकल्या ना तर अजून मस्त होऊन जाते मग. आणि वाळल्यानंतर गाद्या अशाच छान फुगून जाते. आणि त्याच्यानंतर कवर लावून मस्त झोप येतात मग धुतल्यावर, कारण खोडा वगैरे धुतल्या राहते गादीच्या त्याच्यामुळे. तर चला आता मी आदल्या दिवसचे कपडे जे होते ते पूर्ण घड्या करून घेतलेले आहे. खुर्चीवरच माझे कपडे पडून राहते. आणि नंतर पूर्ण जे कपडे होते ना काढलेले मी ते पूर्ण भिजू टाकले गरम पाण्यामध्ये. थोडं गरम पाणी केलं, कारण आता ते कसे असते डेलीचे नसते ना आपले, असे म्हणजे खूप दिवस आपण धुवत नाही. महिनाभर तरी आता मी दिवाळीच्या वेळेस धुतले होते तेव्हापासून ते कपडे नव्हते धुतले. चादर वगैरे तर आपण 4-5 दिवसापासून म्हणजे 4-5 दिवसातून 8 दिवसातून बदलत
बदलवत असतो, पण बाकीचे कपडे जे आहे ते मग मी साफ करून घेते, म्हणजे गरम पाण्यातच टाकते. मळलेले असते त्याच्यामुळे जास्त आणि घामाचा वास वगैरे ते निघून जाते गरम पाण्याने. तर थोडासा निरमा टाकला की होऊन जाते, ते भिजून टाकते. एखादा 1-2 तास भिजले की झालं. आणि पूर्ण ज्या आता साड्या आहे, साड्यांच्या घड्या करत आहे. आणि ज्या आपल्या हळदी कुंकाच्या वेळेस साड्या वगैरे निघतात, तर मी रोजच्या अशा घड्या करून ठेवत नाही, पूर्ण चेअरवर जमा करून ठेवते. आणि जमा केल्यानंतर एक दिवस मग छान कारण बॉक्समध्ये ठेवतो ना आपण, बॉक्समध्ये कसं थोडंफार ठेवायला वेळच लागते. तर मी तो बॉक्सच ज्या साड्या पाहिजे त्या पूर्ण चेअरवर जमा केल्या की मग घड्या करते आणि नंतर ठेवून देते व्यवस्थित. आता झालं आहे हळदी कुंकू खतम पूर्ण. तर म्हटलं चला पूर्ण साड्या अशा रोजच्या नाही निघत आपल्या नेहमीच्या, डेलीच्या साड्या वेगळ्याच ठेवते. पण ज्या भारी भारी साड्या राहते त्या आपण कवरमध्ये पॅक करून ठेवतो, त्याच्यामुळे त्या रोजच्या घड्या करून नाही ठेवत. तर चला आता मग झाल्या माझ्या साड्या पूर्ण घड्या करून व्यवस्थित ठेवून दिलेल्या आहे. आणि आता झाडू वगैरे मारून घेत आहे. झाडू आता पूर्ण झाडूही मारायला सकाळचा पहिल्यांदा जेव्हा झाडू मारतो ना आपण, तेव्हा इकडून तिकडून काठाकोरीनं मारतो, त्याच्यामुळे झाडू मारायला वेळच लागते आपल्याला. आणि सकाळचा झाडू संध्याकाळी मग वाटल्यास एवढं नाही झाडत, पण सकाळचा झाडू मारायला खूपच वेळ लागते. आणि चला आता मग व्यवस्थित हॉल वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतलेला आहे, झाडून पण झालेला आहे. आणि जितच्या वस्तू तिथे टाकून बरं असं म्हणजे थोडं म्हणजे चांगलं वाटते. आणि आता घासून घेते भांडे वगैरे, आंघोळ वगैरे व्हायचीच आहे माझी, भांडे वगैरे घासते. आणि थोडं भांडे तिथे अंधार दिसत असेल तर तिकडून खिडकी आहे ना, खिडकीतून असा सूर्यप्रकाश जास्त पडते, त्याच्यामुळे होय की काय लाईट वगैरे चालू करूनच ठेवलेले आहे मी, तरी पण थोडाफार अंधार येत आहे, तर थोडं ॲडजस्ट करा. तर छान भांडे वगैरे घासून घेतले. आणि हे जे कढई घासलेली आहे ना, त्याच्या बुडाला तुम्हाला दिसत असेल काळं काळं असं असलेलं, तर ते मी कढई थोडीशी नाही का अशी मधून थोडीशी क्रॅक झाल्यासारखी आहे, त्याच्यामुळे ते जे तेलाचं वगैरे राहते ना ते होऊ दिलेलं आहे मी काळं असं. कारण मग त्यांनी थोडंसं म्हणजे तेल वगैरे काही टाकलं ना आपण तर जात नाही गॅसवर. नाही तर पहिले काय व्हायचं, आपण पूर्ण घासून घेत होती ना मी ते कढई, तर त्याला म्हणजे ते गॅसवर ठेवल्यावर तेल खालीच असं सांडत होतं, तर आता नाही सांडत. आणि झाले भांडे वगैरे होऊन गेले. आणि गॅस ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. आणि गॅस जे राहते आपली पूर्ण साबणाने धुतल्यावर आणि कोरड्या कपड्यांनी जर आपण पुसली ना तर आणखी चकचक खूप छान अशी शायनिंग मारते. तर मी तसंच केलेलं आहे, पूर्ण शायनिंग म्हणजे पुसून टाकलेली आहे. आणि पुसल्यानंतर बघू शकता गॅस ओटा पूर्ण क्लीन झालेला आहे. आणि भांडे वगैरे तर असे राहते, भांडे वगैरे तर मी नंतरच लावते. आणि कारण पहिले सकाळी पूर्ण कामं होऊन गेले ना तर कामालाच तर म्हणजे 12-1 वाजतेच आपल्या कामं होईपर्यंत. तर गॅस ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेतलेला आहे, बघू शकता क्लीन झाला. आणि घरातले कामं असे झाले की पण मन आपलं मस्त प्रसन्न वाटते. आणि नंतर आता करते आंघोळ वगैरे व्हायची होती माझी. आणि पूर्ण हे कामं झाल्यावर आंघोळ करते मी, कारण नंतर मग आंघोळ वगैरे झाली, भांडे वगैरे लावून घेते, पूजा वगैरे सगळी झालेली होती. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं असतातच. भांडे वगैरे लावले म्हणजे गॅस ओटा कसा थोडा खाली होते. आणि आमचा गॅस ओटा थोडा छोटाच आहे, जास्त मोठा नसल्यामुळे पसारा जर असला तर पटकन लावलू करून घ्यावं लागते भांडे गिंडे सगळं, नाही तर दिवसभर पडलं राहते. मग भांडे जर तिथेच राहू दिले ना तर जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर तिथे कसे असे डागडुगं लागते भांड्यांवर तिथच्या तिथं असल्यामुळे, कारण जास्त मोठा नाही आहे ना गॅस ओटा त्याच्यामुळे. तर भांडे वगैरे छान लावून घेतले. आणि आता करते स्वयंपाक. तर स्वयंपाक झालेला आहे. आणि बघू शकता मी आलूची भाजी, आणि वेळ झाल्यामुळे मग मी कुकरमध्येच केली भाजी. आणि मसाला वगैरे काहीच नाही लावला, साधी सिंपलच भाजी केली आहे. आलूची मोठे आलू कापून कुकरमध्ये टाकलेले आहे. आणि पोळ्या केल्या. आणि मग भात पण मांडला. आणि तुम्हाला म्हणजे स्वयंपाकाचा व्हिडिओ नाही दाखवला मी, वेळ झाला म्हणजे मग कसं भूक लागून जाते ना, त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता डायरेक्ट स्वयंपाक झालेलाच दाखवावं.
आणि वेणी वगैरे काही घातली नाही मी. आणि तुम्ही म्हणत असाल काय खात आहे, तर मी वाटाण्याच्या शेंगा भाजलेल्या खात आहे. तेल मीठ टाकून तळल्या आहे त्या शेंगा आणि त्याच्यानंतर खात आहे. मला खूप आवडतात, मलाच काय घरी सर्वांनाच आवडतात. तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना. लाईक करा, शेअर करा.